नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जो स्टॉक चॉईस केला आहे तो डिमांडेड स्टॉक आहे. म्हणजे भरपूर लोकांचे मेसेज आणि हे आहे, मे बी त्यांची होल्डिंगसुद्धा असणार आहे या स्टॉकमध्ये. तर हा स्टॉक कितीपर्यंत जाऊ शकतो आणि याचं कसं ॲनालिसिस असणार, पुढं होल्डिंगसाठी चांगला असणार हे नसणार, राईट. आणि ही कशामुळे विचारतायत, जे की एक चांगली न्यूज बजाज ऑटोची आता 2-3 दिवसापूर्वी आली होती की बजाज ऑटोने CNG लॉन्च केली, राईट. तर सर्वप्रथम मी बजाज ऑटोचं नाव लिहितोय. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये बजाज ऑटो, राईट, ऑल टाईम हायवर ऑलरेडी जाऊन आलेला स्टॉक आहे. ते स्टॉकचं जे फॉर्मेशन आहे ते अजूनसुद्धा एक अप ट्रेंडमध्ये आहे. स्टॉक हा बुलिश ट्रेंडमध्येच आहे. हाय डाऊन ट्रेंडमध्ये केव्हा जाणार, राईट, जोपर्यंत स्टॉकची ही क्लोजिंग 8,700च्या खाली होणार नाही, जोपर्यंत स्टॉकची क्लोजिंग 8,700च्या खाली होणार नाही तोपर्यंत स्टॉक हा अप ट्रेंडमध्येच असणार आणि तो बुलिश ट्रेंडमध्येच असणार आहे, राईट. सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये या स्टॉकमध्ये आपण कसे कसे मोमेंट बघू शकतो ते जस्ट आपण एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊ, राईट. सो स्टॉकमध्ये एक ऑल टाईम हाय नंतर, राईट, जो ऑल टाईम हाय बजाज ऑटोने क्रिएट केला होता त्याचा ऑलरेडी ब्रेकआउट झाला आहे, राईट. सो हा जो ब्रेकआउट झाला आहे इथनं मार्केट खाली येण्याचे चान्सेस खूप कमी आहे. हा जो ब्रेकआउट झाला आहे इथनं बजाज ऑटो हा जो स्टॉक आहे खाली येण्याचे चान्सेस खूप कमी आहे. का? कारण की जो आता एक रेजिस्टन्स म्हणून काम करत होता, राईट, ह्या रेजिस्टन्स त्या कॅन्डलने ब्रेकआउट केल्यानंतर काय झाला की तिथं जेव्हा ब्रेकआउट केलं मीन्स तिथं जी प्राईस सस्टेन झाली आहे ती सपोर्ट म्हणून काम करणार आहे, राईट. सो तुम्ही बघू शकता मागच्या 3 दिवसापासून स्टॉक हा कंटिन्युअसली कन्सोलिडेशनमध्ये आहे, त्याच प्राईसला आहे. सो हा जो स्टॉक आहे हा इथं सपोर्ट म्हणून काम करत आहे, राईट. सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये या स्टॉकमध्ये आपण कशा प्रकारे फॉर्मेशन बघू शकतो ते सुद्धा आपण एकदा चेक करून देऊया, राईट. ओके. सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्टॉकचं जे फॉर्मेशन आहे जस्ट मी लाईन ड्रॉ करतो तुम्हाला समजेल यासाठी. तो स्टॉकचं जे फॉर्मेशन आहे की 9,680, राईट, 9,680 ह्याच्यावरती सस्टेन जर झाला ना स्टॉक, तर ऑलरेडी स्टॉकमध्ये आपण जे फॉर्मेशन रेग्युलर बघत असतो की स्टॉकमध्ये एक कंटिन्युअसली अप ट्रेंड फॉलो करताना आपल्याला दिसणार आणि स्टॉकमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग येऊ शकते. हे कधी येणार? आता बघा, CNG लॉन्च झाली सपोज 3 दिवसापूर्वी जर कन्सिडर केलं तर स्टॉकमध्ये एक मोमेंट आपण ऑलरेडी बघितली आहे, राईट. या कॅन्डलची क्लोजिंगसुद्धा चांगली आहे म्हणूनच स्टॉक इथंच का थांबला आहे. त्याचं एक आपण ॲनालिसिस केलं की स्टॉकने ऑलरेडी ऑल टाईम हाय जो होता या स्टॉकचा बजाज ऑटोचा ऑलरेडी ब्रेक केल्यानंतर तो ॲज अ सपोर्ट म्हणून काम करतोय. सो सपोर्ट एरिया म्हणून हा काम करतोय. इथनं जर स्टॉक हा 9,680 याच्यावरती जर सस्टेन झाला तर ऑलरेडी या स्टॉकमध्ये आपण 10,000पर्यंत टार्गेट बघू शकतो. सो 10,000, 11,000, 12,000 येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघू शकतो. स्टॉपलॉस हा कंपल्सरी लावायचा आहे. स्टॉपलॉस हा या स्टॉकमध्ये जर ऑलरेडी तुमची पोझिशन होल्ड असणार 3,000 5,000पासून लोकांकडे आहे, या स्टॉकमध्ये तुम्ही होल्डिंग कंटिन्युअसली ठेवू शकतात. कारण की कंपनी बजाज ऑटो ही ऑलरेडी बिग कंपनी आहे. मार्केट कॅपिटलायझेशन कंपनीचं खूप चांगलं आहे. सो यामध्ये तुमची होल्डिंग तुम्ही कंटिन्यू ठेवू शकतात. आजचं हे ॲनालिसिस होतं आपलं बजाज ऑटोचं. आता आपण पुढचा जो स्टॉक ॲनालिसिस करणार आहोत तो पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, राईट. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.